तर एक महत्त्वाची बातमी समोर येते। अमोल मिटकरींची गाडी फोडण्यात आलेली आहे। राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांची गाडी फोडण्यात आलेली आहे। मनसेच्या कार्यकर्त्यांनी अमोल मिटकरींची गाडी फोडून अमोल मिटकरी यांचा निषेध केलाय। राज ठाकरेंचा सुपारीबाज असा उल्लेख अमोल मिटकरींनी केला होता आणि त्यानंतर मनसे आक्रमक झाली आणि मिटकरींची गाडी फोडण्यात आलेली आहे। अकोल्यामध्ये मनसे आणि राष्ट्रवादीचा वाद शिगेला पोहोचलाय। राज ठाकरे यांचा सुपारीबाज असा उल्लेख केल्यानंतर अमोल मिटकरी यांची गाडी मनसेच्या कार्यकर्त्यांनी पार फोडून टाकलेली आहे आणि जोरदार घोषणाबाजी इथं करण्यात आली। अकोल्यामध्ये मनसे आणि राष्ट्रवादी मधला वाद आता चिघळल्याचं दिसतंय। अमोल मिटकरी यांची गाडी फोडण्यात आलेली आहे। मनसेचे कार्यकर्ते आक्रमक झाले आणि त्यांनी थेट अमोल मिटकरी यांच्या गाडीवर पूर्ण राग काढलेला आहे। दगडानं ही गाडी फोडून टाकण्यात आलेली आहे। अमोल मिटकरी हे अकोल्यामध्ये आलेले असताना मनसे आणि राष्ट्रवादीचा हा वाद कशा पद्धतीने चिघळला त्याची दृश्य आपण बघतोय। सगळ्यात आधी एक्सक्लुझिव्ह सकाळ सामवर आपण ही दृश्य बघतोय। अमोल मिटकरींची गाडी फोडून मनसेच्या कार्यकर्त्यांनी आपला निषेध व्यक्त केलेला आहे। अमोल मिटकरी यांना राज ठाकरेंवर केलेलं वक्तव्य भोवल्याचं दिसतंय। सुपारीबाज असा उल्लेख अमोल मिटकरी यांनी राज ठाकरेंचा केला होता आणि त्यानंतर मनसेचे कार्यकर्ते आक्रमक झाले आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या विधान परिषदेचे आमदार असणाऱ्या अमोल मिटकरी यांची गाडी पार फोडून टाकलेली आहे। दृश्य आपण बघतोय। यावेळेस मनसेच्या कार्यकर्त्यांनी अमोल मिटकरींच्या निषेधात जोरदार घोषणाबाजी केली आहे आणि अमोल मिटकरी यांच्यावर सगळा राग यावेळेस मनसेच्या कार्यकर्त्यांनी काढला आणि ही सगळी गाडी जी आहे तीच या ठिकाणी फोडून टाकलेली आहे। अमोल मिटकरी अकोल्यामध्ये आलेले असताना मनसे आणि राष्ट्रवादीचा हा वाद चिघळला आणि अमोल मिटकरी यांची गाडी फोडण्यात आली। मनसेचे हे कार्यकर्ते यावेळेस जोरदार घोषणाबाजी देखील करत होते। अमोल मिटकरी यांनी राज ठाकरे यांचा सुपारीबाज असा उल्लेख केला होता आणि त्यानंतर ही कारवाई झाली। पुण्यातल्या पूर परिस्थितीवरून राज ठाकरेंनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली होती आणि अजित पवारांवर टीका करत असताना राज ठाकरेंनी ही टीका केल्यानंतर अमोल मिटकरींनी त्यांना सुपारीबाज असा उल्लेख राज ठाकरेंचा केला आणि मग मात्र मनसेचे कार्यकर्ते कशा पद्धतीने संतापलेत त्याची ही दृश्य आपण बघतोय। अकोल्यामध्ये मनसे आणि राष्ट्रवादीचा वाद आता पूर्णपणे चिघळलेला आहे आणि अमोल मिटकरींची गाडी फोडण्यात आली। अमोल मिटकरी यांनी राज ठाकरेंबद्दल नेमकं काय वक्तव्य केलं ज्यामुळे मनसेचे कार्यकर्ते इतके संतापले ते वक्तव्य ऐकूया। दिलेला शब्द पाळणाऱ्या अजितदादांबद्दल सुपारी बहादरांनी बोलू नये, कारण हे सुपारी बहादर टोलनाक्याचं आंदोलन असेल, भोंग्याचं आंदोलन असेल, आणखी कुठलं आंदोलन असेल ते जीवनात कधीच सक्सेस करू शकले नाही। विश्वासार्हता या व्यक्तीची संपलेली आहे।